हॅलो स्टुडंट, वेलकम टू मीनाताईचा क्लास. तर चला आज आपण शिकूया EVS स्टँडर्ड 6 मधला चौथा लेसन एन्व्हायरमेंटल बॅलन्स म्हणजेच पर्यावरणाचे संतुलन. आपल्या आजूबाजूचा परिसर किंवा पर्यावरण आहे त्याचा आपण बॅलन्स कसा करणार आहोत ते शिकूया. तर चला सुरुवात करूया आपण लेसनला. एन्व्हायरमेंटल बॅलन्स. There are many food chains in our environment. आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये खूप सारे फूड चेन्स आहेत. Because of these food chains, every living thing gets the food it needs and therefore continues to live. आणि ह्या फूड चेनमुळे प्रत्येक लिव्हिंग थिंग्सला त्याच्या गरजेप्रमाणे फूड मिळतं आणि तो जगत असतो. Microorganisms living in the soil help the process of decomposition of plant residue, dead animals, excreta, etc. As a result, substances that help the growth of plants are formed and get added to the soil. Plants use them for their growth. Microorganisms असतात मातीमध्ये, ते हेल्प करतात डिकम्पोजिशन प्लांटचे म्हणजे पाळापाचोळा प्राण्यांचे मृत शरीर असतात आणि मलमूत्र एक्सक्रेटा म्हणजे मलमूत्र हे सगळे पदार्थ आहेत सबस्टन्सेस ते कुजवण्याचे काम हे मायक्रो ऑर्गॅनिझम मातीमध्ये करत असतात आणि त्यामुळे मातीमध्ये वनस्पतींना पोषक असे पदार्थ तयार होतात आणि त्यांचा वापर करून हे प्लांट्स आहेत ते त्यांची वाढ होते म्हणजे प्लांट्स यूज देम फॉर देअर ग्रोथ. त्यांच्या वाढीसाठी प्लांट्स आहेत ते त्यांचा यूज करतात. प्लांट्स यूज सबस्टन्सेस इन द सॉइल फॉर देअर ग्रोथ and when plants and animals die, the decomposition of their remain adds these substances to the soil once again. This is an important cycle in the environment. तर अशा तऱ्हेने ही प्लांट्स आहेत ती प्लांट्स त्यांच्या ग्रोथसाठी हे यूज करत असतात सबस्टन्सेस सॉइलमधून घेऊन आणि ते वाढत असतात. पण जेव्हा प्लांट्स आणि ॲनिमल्स सुद्धा मरतात तेव्हा त्यांच्याही अशाच प्रकारे डिकम्पोजिशन होते आणि हे सबस्टन्सेस परत जाऊन मातीमध्ये मिसळतात आणि ही इम्पॉर्टंट सायकल्स आहे एन्व्हायरमेंटचं हे कंटिन्यू असे चालत असते आणि हे एन्व्हायरमेंटमधील सगळ्यात इम्पॉर्टंट सायकल आहे. Also living things get a continuous supply of water because of the water cycle. तऱ्हेने ह्या लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटमधले हे जलचक्र आहे वॉटर सायकल आहे ते सुद्धा या लिव्हिंग थिंग्समुळे कंटिन्यूस आपल्याला मिळत असते. Living things use oxygen from the air for breathing and give out carbon dioxide gas. Plants use the carbon dioxide from the air for making their food. Oxygen is given out in this process and gets added to the air again. This too is a cycle in nature. आता लिव्हिंग थिंग्स आहेत ते आपल्या ब्रीथिंग म्हणजे जगण्यासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. श्वसनासाठी आपण एन्व्हायरमेंटमधून ऑक्सिजन घेतो आणि आपण लिव्हिंग थिंग्स म्हणजे आपण ह्युमन बीइंग आहोत ते कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो म्हणजे सगळेच लिव्हिंग थिंग्स. जगण्यासाठी त्यांना सगळ्यांना ऑक्सिजनची गरज असते तर ते ऑक्सिजन एन्व्हायरमेंटमधून ते ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि हे कार्बन डायऑक्साईड आहे ते प्लांट्स आहेत ते त्यांना यूज होतं म्हणजे हे कार्बन डायऑक्साईड प्लांट शोषून घेतात आणि त्यापासून ते आपले फूड तयार करतात आणि त्या बदल्यात प्लांट्स आहेत ते ऑक्सिजन बाहेर सोडतात आणि त्यामुळे ऑक्सिजन आहे तो परत आपल्याला हवेमधून परत मिळतो आणि अशा तऱ्हेने हे पण हे निसर्गाचे किंवा नेचरचे सायकल आहे आणि हे चक्र नेहमी चालू राहते. There are several other such cycles in nature. एन्व्हायरमेंटमध्ये नेचरमध्ये अजून दुसरेही खूप सारे असे चक्र सायकल चालू असतात. Thus, there is interactions among living things and between living and non-living things in
नेचर. त्यामुळे नेचरमध्ये लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स यामधलं इंटरॅक्शन्स आहे हे नेहमी होत असते परस्पर. Interactions go on continuously. This helps to maintain the food chains in the environment. आणि अशा तऱ्हेने हे इंटरॅक्शन्स आहेत लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स हे कंटिन्युअसली चालू असते आणि हे हेल्प करतात फूड चेन्स एन्व्हायरमेंटले जे फूड चेन्स आहेत त्याला मेंटेन करण्यासाठी हे मदत करत असतात. When the various cycles in the environment go on uninterrupted, the environmental balance gets maintained. आणि त्यामुळे ही सगळी वेरियस सायकल्स आहेत एन्व्हायरमेंटमधली ते इंटरप्ट न होता म्हणजे अखंड सतत चालू असेल बंद न होता तर एन्व्हायरमेंटचा जो बॅलन्स आहे तो त्यामुळे संतुलित राहतो किंवा मेंटेन राहतो. हे चक्र पर्यावरणाचे जे चक्र आहे ते नेहमी सतत असे चालू असल्यामुळे ते बाधत नाही. आणि ही सर्व सायकल्स आहेत ती अखंडपणे म्हणजे कंटिन्युअसली चालू राहिली की एन्व्हायरमेंटल बॅलन्स आहे ते मेंटेन राहते. ऑलवेज रिमेंबर, for the existence of living things, it is important that environmental balance is maintained. सर्व लिव्हिंग थिंग्सच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संतुलन टिकून राहणे खूपच गरजेचे आहे. What we have learned, there are innumerable types of living things on the earth. आपल्या पृथ्वीवर किंवा अर्थवर असंख्य प्रकारचे लिव्हिंग थिंग्स आढळतात. There is interactions between living and non-living things in the environment. तर हे नॉन लिव्हिंग थिंग्स आणि लिव्हिंग थिंग्स आहे त्यामध्ये नेहमी इंटरॅक्शन्स एन्व्हायरमेंटमध्ये होत असतात म्हणजे एकमेकांशी ह्यांचे संबंध आहेत किंवा असतात. Different kinds of animals, plants and microorganisms are found in different regions of the earth. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे प्राणी किंवा प्लांट आणि खूप तऱ्हेचे सूक्ष्मजीव सुद्धा आढळतात. The water cycle, various other cycles and food chains in nature help to maintain the balance in the environment. आणि पर्यावरणातील किंवा एन्व्हायरमेंटमधील हे जलचक्र आहे वॉटर सायकल त्या वॉटर सायकल आणि विविध तऱ्हेचे अन्न साखळ आहेत फूड चेन्स आहेत ते आपला एन्व्हायरमेंटमधला बॅलन्स टिकून ठेवते. दिस बॅलन्स हॅज बीन मेंटेन फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स. आणि हा बॅलन्स आहे त्यांच्यामधला होणारा जो बॅलन्स असतो किंवा संतुलन म्हणा हे हजारो वर्षापासून टिकून राहिलेले आहे. अशा तऱ्हेने हा लेसन इथे संपलेला आहे. आपण नेक्स्ट पार्टमध्ये ह्या लेसनची क्वेश्चन आन्सर पाहूया. थँक्स फॉर वॉचिंग मीनाताईचा क्लास.